Hello student, welcome in this session. Today we are going to see example question number 2 of exercise 6.3. आता मागच्या लेक्चर मध्ये आपण 6.3 एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहिला होता. त्या क्वेश्चन फर्स्ट मध्ये होतं की व्हेरीफाय द एक्सप्रेशन विच इज द सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. तिथे आपल्याला काय करायचं होतं, जे एक्सप्रेशन होतं ते गिवन डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आहे का हे बघायचं होतं. पण आता जो सेकंड क्वेश्चन दिला आहे या सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे, सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. आता हे जे फर्स्ट एक्झाम्पल दिले आहे, मला एक्झाम्पल दिसतात ना, या सगळ्या एक्झाम्पल मध्ये डीवाय बाय डीएक्स किंवा डीवाय आणि डीएक्स ह्या टर्म्स दिलेल्या आहेत. आता हे सॉल्व करायचे. सॉल्व करायचे म्हणजे काय करायचं, तर आपल्याला जे डेरिव्हेटिव्हची टर्म आहे डीएक्स डीवाय हे आपल्याला रिमूव्ह करायचे आणि रिमूव्ह करून त्याला सॉल्व करून त्याला एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह जर कॅन्सल करायचं आहे तर काय करावं लागेल, तर आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल, हा असा टाइप आहे की आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करावं लागेल. आणि मग आता व्हेरिएबल कसे सेपरेट करायचे, तर वायच्या टर्म एका साईडने घ्यायच्या सोबत डीवाय आणि एक्सच्या टर्म एका साईडने घ्यायच्या त्याच्यामध्ये डीएक्स आणि डीवाय आणि डीएक्सच्या टर्म सेपरेट झाल्या त्यानंतर त्या डेरिव्हेटिव्हला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन करावं लागेल दोन्ही साईडचं. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल्स हे सॉल्व्ह करायचे आहेत. मग आता काय करावं लागेल, तुम्हाला सगळ्यात पहिले जे गिवन एक्झाम्पल आहे हे डीवाय आणि डीएक्स मध्ये दिलेलं आहे की नाही पहिले ते ऑब्झर्व करून घ्या. ते बघितल्यानंतर डीवायच्या टर्म म्हणजे वायच्या टर्म आपल्याला एका साईडने करायचे आहे आणि एक्सच्या टर्म एका साईडने करायचे आहे. त्या जर सेपरेट झाल्या त्याच्यानंतर आपल्याला त्याचं इंटिग्रेशन करायचं आहे जेणेकरून डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह होईल आणि आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह होईल. तर आपण त्यामध्ये काही एक्झाम्पल्स देऊ. तर आपलं पहिलं एक्झाम्पल जे दिलंय तुम्हाला फर्स्ट नंबरचं, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा पहिला क्वेश्चन आहे. बघून घ्या काय दिलाय, डीवाय बाय डीएक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे, इक्वल टू दिलाय 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर आपल्याला काय करायचं आहे, डीवाय आणि डीएक्स हे सेपरेट करायचे. मग आता त्याच्यासाठी काय करू, तर आपण हे जे गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हा इकडे डीवाय आहे आणि इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हा डीएक्स इकडेच आहे. आता हे बघा, हा 1 प्लस वाय स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर डीवायच्या डिनॉमिनेटर मध्ये इज इक्वल टू हा डीएक्स इकडे गेला आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये आहे. झाले, काहीच नाही केलं आपण, सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डीवायच्या टर्म आणि डीएक्सच्या टर्म ह्या काय केल्या आहे, सेपरेट केलेल्या आहे. आता वाय आणि एक्सच्या टर्म सेपरेट झालेल्या आहे. आता काय करायचं आहे, इंटिग्रेटिंग बोथ साइड. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, दोन्ही साइड्सचं इंटिग्रेशन घेतलं तर इंटिग्रल डीवाय अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रल डीएक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट काय घ्यायचा, सी, जो आपण प्रत्येक याच्यात घेत असतो. आता आपल्याला हे माहित आहे की इंटिग्रल डीवाय अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर डीवाय हे जे इंटिग्रेशन आहे हे आहे टॅन इनव्हर्स वायचं. म्हणजे याला काय लिहिता येईल, दॅट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स वाय इज इक्वल टू घेणार टॅन इनव्हर्स एक्स प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. पहा तुमचे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते सॉल्व्ह करून सिंपल एक्सप्रेशन फॉर्म झालेलं आहे, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. तेच केलं आपण पहिले की जे एक्झाम्पल डीवाय आणि डीएक्स मध्ये होतं तर डीवायच्या म्हणजे वायच्या टर्म सेपरेट केल्या, डीएक्सच्या टर्म सेपरेट केल्या. पण एक लक्षात ठेवायचं, डीवायच्या सोबत सगळ्या वायच्याच टर्म असल्या पाहिजे आणि डीएक्स सोबत सगळ्या एक्सच्या. इथे सॉल्व्ह करून आपण तशाच प्रकारे आणलेलं आहे आणि सेपरेशन झाल्यानंतर मग इंटिग्रेटिंग करायचं, सॉल्व्ह करायचं. ओके, हे त्याचं पहिलं एक्झाम्पल दिलं. सेकंड जे एक्झाम्पल दिलं आहे ते दिलं आहे log of dy by dx is equal to 2x plus 3y. आता याच्यामध्ये dy by dx चे सेपरेट टर्म नाही आहे. इथे dy by dx काय करायचं आहे, log. पण आपल्याला तर dy by dx dy आणि dx कॅन्सल करायचं असेल तर log कॅन्सल करावं लागेल ना. मग हा log कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्सपोनेन्शियल घ्यायला लागेल. टेकिंग एक्सपोनेन्शियल ऑन बोथ साइड. एक्सपोनेन्शियल घेतला तर काय होत असते, एक्सपोनेन्शियल आणि log कॅन्सल होत असते. म्हणजेच याला जर एक्सपोनेन्शियल घेतलं बोथ साइड ना तर आपल्याला काय मिळेल, लॉग आणि एक्सपोनेन्शियल कॅन्सल होईल, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू इथे एक्सपोनेन्शियल घ्यायला लागेल ई टू द पॉवर 2x प्लस 3y. कळलं, हे लॉग कॅन्सल करायचं आहे, सिंपल डीवाय बाय डीएक्स पाहिजे. लॉग कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल, एक्सपोनेन्शियल घ्यावं लागेल. मग इकडे एक्सपोनेन्शियल घेतला आणि या साईडला जर एक्सपोनेन्शियल घेतला तर एक्सपोनेन्शियल आणि लॉग विल गेट कॅन्सल, ते कॅन्सल होईल. मग त्याला सॉल्व्ह करायचं. आता सॉल्व्ह कसं करायचं, हा झाला डीवाय इज इक्वल टू ई टू द पॉवर हा जो 2x प्लस 3y आहे याला सेपरेट करायचं. हा डीवाय बाय डीएक्स मी घेऊन घेते. आता याला सेपरेट करायचं आहे तर पॉवर मध्ये इथं प्लस साइन आहे तर इथं याला जर मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिलं म्हणजे ई टू द पॉवर 2x इंटू ई टू द पॉवर 3y केले आपण सेपरेट. मग आता
सेपरेशन जर केलं तर हा जो e टू द पॉवर 2x इकडे दिलाय, e टू द पॉवर 3y कुठे आणायचा, dy च्या खाली. म्हणजे याला काय लिहिलं तुम्ही, e टू द पॉवर 2x dx झालं. हा dx या साइडने लिहिला इज इक्वल टू dy. हा e टू द पॉवर 3y इकडे दिला तर e टू द पॉवर 3y. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण सरळ सरळ, दुसरं काहीच नाही केलं. e टू द पॉवर 2x dx dy अपॉन e टू द पॉवर 3y. आता आपलं एम काय आहे, हा जो e टू द पॉवर 3y आहे हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्याला न्यूमरेटर मध्ये आणा. काय होईल, e टू द पॉवर -3y dy. आता बघा x टर्म टोटली सेपरेट झाले, y चे सेपरेट झाले. मग आता सेपरेशन झाल्यानंतर आपण काय करतो, इंटिग्रेटिंग बोथ साइड. इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोन्ही साइडचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता इंटिग्रेशन जर घेतलं तर इंटिग्रल e टू द पॉवर 2x dx इज इक्वल टू इंटिग्रल e टू द पॉवर -3y dy प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट काय येणार 6. आता इंटिग्रेशन जर घेतलं तर आपल्याला माहित आहे e टू द पॉवर x इंटिग्रेशन e टू द पॉवर x आहे. पण इथं काय दिलंय तुम्हाला 2x, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये काय करायचं त्या 2x चा डेरिव्हेटिव्ह. मला कसं लिहाल, e टू द पॉवर 2x अपॉन 2, 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 इज इक्वल टू इथे येणार e टू द पॉवर -3y अपॉन या -3y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार -3 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट 6. आता हे पहा, दिस इम्प्लाय मायनस टर्म आहे, याला या साइड आणा, e टू द पॉवर 2x अपॉन 2 प्लस 1/3 e टू द पॉवर -3y इज इक्वल टू काय राहणार इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट 6. आता इथे 3 आहे, इथे 2 आहे, दोघांचा एलसीएम येतो 6. एलसीएम 6 येते, म्हणून होल इक्वेशनला काय करायचं 6 नी मल्टिप्लाय करायचं. मग 6 ने जर मल्टिप्लाय केलं तर कॉन्स्टंट चेंज होईल ना, तर आपण याला डिनोट करताना काय करू, कॉन्स्टंट c1 ठेवू. ओके, मग आता 6 ने जर मल्टिप्लाय केलं तिथे होणार 3 e टू द पॉवर 2x, कारण 6 डिवायडेड बाय 2 3 येणार, प्लस हे येणार 2 e टू द पॉवर -3y आणि इज इक्वल टू 6 ने मल्टिप्लाय केलं ते 6c1. दिस इम्प्लाय 3 e टू द पॉवर 2x प्लस 2 e टू द पॉवर -3y इज इक्वल टू 6c1 आहे. तर त्यासाठी आपण सेपरेट इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट घेऊ c. हे झालं डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन. म्हणजे अशा प्रकारे पण आपल्याला बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. आता हे झालं फर्स्ट नंबर क्वेश्चन आणि सेकंड नंबर. थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो सेम वेने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्यामध्ये सुद्धा x आणि y चे टर्म पहिले सेपरेट करावे लागतील आणि मग काय करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागेल. ओके, तर थर्ड क्वेश्चन दिला आपला y - x dy by dx इज इक्वल टू 0. इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा y - x dy by dx इज इक्वल टू 0. आता इक्वल टू 0 आहे, -x dy by dx आहे, इक्वल टू 0 असल्यामुळे हे जे dy by dx ची टर्म आहे तिकडे शिफ्ट करा. काय येणार y इज इक्वल टू x dy by dx. दिस इम्प्लाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हा dx इथे इज इक्वल टू dy वरतीच राहील, इथे काय करायला लागेल, हा y dy च्या खाली आणायला लागेल. इथे झाला y आणि हा जो x आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केला न्यूमरेटर मध्ये आहे, इकडे डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे dx अपॉन x इज इक्वल टू dy अपॉन y. आता झाले x आणि y चे टर्म सेपरेट. आता करा इंटिग्रेटिंग बोथ साइड. इंटिग्रेटिंग बोथ साइड. आफ्टर इंटिग्रेशन, इंटिग्रेट केल्यानंतर काय येईल, इंटिग्रल dx अपॉन x इज इक्वल टू इंटिग्रल dy अपॉन y प्लस या सगळ्यांचे इंटिग्रेशन केल्यानंतर याचे इंटिग्रेशन येणार log x, याचे इंटिग्रेशन येणार log y. तर घेताना इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सुद्धा कशा टर्म मध्ये घ्यायचा, लॉगच्या फॉर्म मध्ये, म्हणजे तो येणार लॉग. मग इंटिग्रल dx अपॉन x काय येते, लॉग ऑफ मॉड ऑफ x इज इक्वल टू हे येते लॉग ऑफ मॉड ऑफ y प्लस लॉग c. आता लॉग जर कंबाईन केले तर हा झाला तुमचा लॉग ऑफ x इज इक्वल टू, इथे ऍडिशन आहे, लॉग कंबाईन जर केले त्याला मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिता येतात y इंटू c. मग आता मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिलं कारण इथे प्लस दिलाय दोन्ही लॉगची, याला कम्प्लेक्स जर केलं तर तिथे लॉग ऑफ y इंटू c, म्हणजे लॉग ऑफ y इंटू c ला आपल्याला लिहिता येते लॉग ऑफ y प्लस लॉग ऑफ c. मग आता हा जो लॉग आहे हा लॉग आणि हा लॉग कॅन्सल झाला, काय येणार x इज इक्वल टू c. म्हणजे अशा प्रकारे हे काय निघणार आपलं जनरल सोल्युशन. ओके, हा झाला थर्ड नंबरचा क्वेश्चन. फोर्थ जो क्वेश्चन दिला आहे तो आहे 6 square x tan y 6 square x tan y dx plus 6 square y tan x
dy इज इक्वल टू 0. ओके, आता याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला, x आणि y ह्या टर्म मिक्स दिसत आहे. मग मिक्स दिसत आहे तर आपण काय करणार, इथं जसं आतापर्यंतच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला dy बाय dx दिलं होतं, पण इथं dx आणि dy हा पहिले सेपरेट केलेला आहे. मग आता इथे बघा dx च्या सोबत sec स्क्वेअर x टर्म आहे, x ची x सोबत ठेवायची आहे. काय करायला लागेल, tan y रिमूव्ह करायचं आहे. मग याचा tan y काढण्यासाठी tan y ला काय करायला लागेल, होल इक्वेशनला डिवाइड. या टर्म मध्ये बघा इथं dy आहे आणि y ची टर्म कोणती आहे, sec स्क्वेअर y. मग इथं आवश्यक नसणारी टर्म कोणती आहे, tan x. म्हणजे इथला याला tan x ने डिवाइड करायला लागते, याला tan y ने डिवाइड करायला लागते. तर आपण होल इक्वेशनला कशाने डिवाइड करू, tan x tan y. म्हणजे काय लिहिता येणार, डिवाइडिंग बोथ साइड बाय tan x tan y. ओके, आता tan x tan y ने डिवाइड केल्यानंतर वी गेट sec स्क्वेअर x, tan y काय होऊन जाईल, tan y dx अपॉन येणार tan x tan y प्लस sec स्क्वेअर y tan x अपॉन इथे येणार tan x tan y इंटू dy इक्वल टू 0. आता इथे tan y इथे कॅन्सल होईल, इथला tan x कॅन्सल होईल. टर्म कोणती मिळून राहिली आपल्याला, sec स्क्वेअर x अपॉन tan x इंटू dx प्लस sec स्क्वेअर y अपॉन tan y इंटू dy इज इक्वल टू 0. आलं. आता काय करायचं पहा, या सगळ्या टोटल x टर्म झाल्या, हे टोटल y च्या झाल्या. आता करा इंटिग्रेटिंग बोथ साइड. इंटिग्रेटिंग जर केलं तर काय मिळेल, इंटिग्रल sec स्क्वेअर x अपॉन tan x dx प्लस इंटिग्रल sec स्क्वेअर y अपॉन tan y dy इज इक्वल टू इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c घ्यायला लागेल. आता या एक्झाम्पल मध्ये बघा आपल्याला हा एक टाइप माहित आहे, कोणता, की इंटिग्रल f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे आणि त्याचाच डेरिव्हेटिव्ह पुढे दिलेला आहे. न्यूमरेटर मध्ये जर प्रेझेंट दिला असेल तर ते येते लॉग ऑफ मॉड ऑफ f ऑफ x प्लस काय देत असतो आपण, इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. आता इथे सुद्धा तेच दिलेलं आहे. टर्म जर पाहिली तर 1 अपॉन tan x आहे, 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह log x असते. मग आता इथं हे tan x आहे आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह कोणता आहे, तो sec स्क्वेअर x. हा न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे. मग याला जर सॉल्व्ह केलं तर याचं इंटिग्रेशन काय मिळेल आपल्याला, log ऑफ मॉड ऑफ tan x. ओके, प्लस याचा मिळेल log ऑफ मॉड ऑफ tan y. मग इथं जर log मध्ये डेरिव्हेटिव्ह मिळून इंटिग्रेशन मिळत आहे त्याचे, तिथे घेताना कॉन्स्टंट काय घ्यायचा, log c. मग tan y इज इक्वल टू काय आलं आहे, log c. काय घेतलं लक्षात आलं ना. हा, मग आता लॉगला इक्वेट करा. लॉगला जर इक्वेट केलं तर काय येणार, log ऑफ मॉड ऑफ tan x इंटू tan y इज इक्वल टू log c. लॉग विल गेट कॅन्सल. मग लॉग जर कॅन्सल झाले तर आपल्याला मिळतं tan x इंटू tan y इज इक्वल टू c. अशा प्रकारे काय मिळालेलं आपल्याला, हे जनरल सोल्युशन मिळालं. वेगळं काहीच नाही केलं आपण. आपल्याला टर्म काय करायचे, x आणि y च्या टर्म सेपरेट करायचे आहे. मग टर्म सेपरेशन साठी आपण एक सिंपल मेथड यूज केलेली आहे. आणि मेथड कोणती आहे ती, तर पहिल्या याच्यामध्ये dx सोबत जी अनवॉन्टेड टर्म आहे ती tan y ची आहे, मग tan y. आणि सेकंड मध्ये जी dy आहे त्यामध्ये अनवॉन्टेड टर्म x ची आहे. तर आपण काय केलं आहे, tan y आणि tan x नी होल इक्वेशनला डिवाइड केलेलं आहे. आणि डिवाइड केल्यानंतर जे आपल्याला टर्म्स मिळाले आहे ते सिंपल x आणि y मध्ये आलेले आहे, म्हणजे सेपरेशन झाल्यानंतर. मग अशा प्रकारे टर्म सेपरेट केल्या आणि टर्म सेपरेट केल्यानंतर सेपरेट झाल्यानंतर सरळ सरळ आपण काय केलं, गिवन इक्वेशनला इंटिग्रेट केलं आणि अशा प्रकारे आपल्याला आपलं सोल्युशन मिळालं. ते आलं आहे tan x इंटू tan y इज इक्वल टू c. म्हणजे हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4. पण एक लक्षात ठेवायचं, समजा इथे अशी मेथड न यूज करता हे जे टर्म आहे sec स्क्वेअर x tan y dx प्लस sec स्क्वेअर y tan x dy इथे इज इक्वल टू 0 आहे ना, तर तुम्ही हे टर्म जर या साइडने लिहिली असती तर ती काय झाली असती, मायनस sec स्क्वेअर y tan x dy. आणि त्याच्यानंतर सुद्धा dx आणि dy च्या टर्म आपल्याला सेपरेट करता आल्या असतात आणि नंतर आपल्याला हीच टर्म मिळाली असते. म्हणजे अशा प्रकारे पण आपल्याला एक्झाम्पल काही सॉल्व्ह करता येतात. लास्ट जो क्वेश्चन नंबर 5 दिलाय तुम्हाला, क्वेश्चन नंबर 5 सुद्धा खूप इझी आहे. सिंपल फॉर्म मध्ये दिलेला आहे. फक्त काय करायचं आहे, टर्म सेपरेट करायचे आहे आणि टर्म सेपरेट केल्यानंतर आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळालं आहे, जनरल सोल्युशन. फक्त लक्षात ठेवताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की जसं आपण एक टाइप पाहिली, इंटिग्रल f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx जर असेल तर त्याला लिहितो आपण log ऑफ मॉड ऑफ f ऑफ x.
ही प्रॉपर्टी आपल्याला बऱ्याच ठिकाणी यूज करायची आहे, पण केव्हा, जर न्यूमरेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट दिलेला असेल तर. आता आपला फिफ्थ एक्झाम्पल त्याच टाइपचं आहे. एक्झाम्पल फिफ्थ आहे आपलं cos x into cos y dy minus sin x into sin y dy is equal to 0. आता बघा इथं काय दिलं आहे, cos x into cos y dy, y च्या टर्म मध्ये cos x चा टर्म आलेला आहे. ओके, मायनस sin x into sin y dy इथं सुद्धा ते टर्म आलाय. मग आपण काय करू, सरळ सरळ इक्वल टू 0 आहे ना, इक्वल टू 0 असल्यामुळे ते टर्म तिकडे शिफ्ट करू. cos x into cos y dy is equal to मायनस चेंज काय होणार, sin x into sin y dy, सॉरी sin x into sin y dx. हे dy ची टर्म आहे की dx ची टर्म आहे. आता काय करायचं आहे, dy सोबत आलेली हे जी cos ची टर्म आहे याला या साइडला शिफ्ट करायचं आहे. इक्वॅलिटी साइन आहे म्हणजे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. आणि इथे अननेसेसरी असणारी टर्म कोणती आहे, sin y. या टर्मला काय करायचं आहे, या साइडला आणायचं. मग आता कसं लिहाल आपण, हे येणार cos y अपॉन हे sin y ला आणा इकडे, cos y अपॉन sin y dy इज इक्वल टू इकडे काय आहे, sin x आहे, कोणाला शिफ्ट करायचं, cos x dx. झालं आपला x आणि y ची टर्म सेपरेट. आता cos y अपॉन sin y ला आपण tan y घेऊ, ठीक आहे. पण इंटिग्रेशन जे tan y चं आहे, tan y चं इंटिग्रेशन आपल्याला नाही यूज करायचं आहे. मग तसं जर पाहिलं, इंटिग्रेशन जर केलं तर हे sin y आहे आणि sin चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, cos y. इथं cos x आहे, cos चा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस sin x. फक्त एक काय इथं आपल्याला मायनस साइन पाहिजे, तर आपण ते मायनस साइनची ऍडजस्टमेंट करू शकतो. म्हणजे पहिले आपल्या टर्म सेपरेट झाले. मला टर्म सेपरेट झाल्यानंतर आपण काय करणार, याला इंटिग्रेटिंग बोथ साइड. ठीक आहे, बोथ साइड इंटिग्रेशन केलं तर काय लिहिता येईल, इंटिग्रल cos y अपॉन sin y dy इज इक्वल टू इंटिग्रल sin x अपॉन cos x dx प्लस काय करणार आपण, log c. प्रॉपर्टी कुठली यूज करायची आहे, इंटिग्रल f dash of x अपॉन f of x dx इज इक्वल टू log of mod of f of x. ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. कशी बघा, इंटिग्रल cos y अपॉन sin y dy हा sin y आहे आणि sin y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, cos y दिलेला आहे. त्यानंतर इंटिग्रल sin x अपॉन cos x आहे, डिनॉमिनेटर मध्ये cos ची टर्म आहे, cos चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो येतो मायनस साइन. मग आपल्याला काय करायला लागेल, तर मायनस साइन पाहिजे तर मायनसची ऍडजस्टमेंट करा. मग हा मायनस घेतला, त्या मायनसला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला बाहेर काय करायला लागेल, मायनस घ्यायला लागेल. आणि प्लस काय घेतला, इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आपण log c. आता मग याचं काय इंटिग्रेशन केल्यानंतर हे येतं log of mod of sin y इज इक्वल टू मायनस log of mod of cos x आणि प्लस log c. मायनस लॉगला या साइडला शिफ्ट करा, काय लिहिता येणार, log of mod of sin y प्लस log of mod of cos x इज इक्वल टू log c. लॉगला जर इक्वेट केलं त्याला लिहिता येणार log of mod of sin y into cos x इज इक्वल टू log c. आणि log log जर कॅन्सल केलं तर काय येणार, sin y into cos x इज इक्वल टू c. म्हणजे अशा प्रकारे काय मिळालं आपल्याला, हे जनरल सोल्युशन मिळालेलं आहे. वेगळं काहीच नाही केलेलं आपण, फक्त पहिले x आणि y च्या टर्म सेपरेट केलेले आहे. सिंपल फॉर्म जर मध्ये जर आणल्या असत्या तर काय झालं असतं, tan मध्ये फॉर्म केलं असतं, आपल्याला इंटिग्रेशन घेणं थोडंसं क्रिटिकल केलं असतं. तर आपण इथे काय केले, ही प्रॉपर्टी यूज केली आहे आणि ह्या प्रॉपर्टीनुसार आपण काय केलं आहे, त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो ऍडजस्ट केला आहे. इथे तर नाही करावं लागला, पण इथे करावं लागला. मग इथे फक्त आपण मायनस साइनची ऍडजस्टमेंट केलेली आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण हे 5 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत. जो 6 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे तो पण खूप इझी आहे. dy by dx इज इक्वल टू 6 नंबरचा क्वेश्चन दिलाय तुम्हाला, dy by dx इज इक्वल टू मायनस के वेअर के इज कॉन्स्टंट. के कॉन्स्टंट दिलेला आहे. मग आता इथे काय करणार आहे, सरळ सरळ के कॉन्स्टंट आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, dy इज इक्वल टू मायनस के dx झाली सेपरेट टर्म. आता जर इंटिग्रेटिंग केलं तर काय येणार, इंटिग्रल dy इज इक्वल टू मायनस इंटिग्रल के dx प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट काय होईल, c. मग dy चे इंटिग्रेशन येते y इज इक्वल टू मायनस के कॉन्स्टंट आहे, dx इंटिग्रेशन येते x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. त्यालाच रिराईट करता येते y प्लस kx इज इक्वल टू c. हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. म्हणजे अशा प्रकारे एक्झाम्पल काय केलं आपण, सॉल्व्ह केले. आता इथे आपले 6 क्वेश्चन झाले. टोटल क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये 10 क्वेश्चन दिलेले आहेत. जो 7th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो थोडासा वेगळा आहे आणि थोडा वेगळ्या पॅटर्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके,
आता इथे काय करायचं आपल्याला, इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा पण काही ठिकाणी आपल्याला यूज करावा लागेल. आणि इंटिग्रेशन करत असताना सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे. तर 7th क्वेश्चन थोडासा वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. तर तो कसा, तर ते आपण बघू. ओके, 7 नंबरचा क्वेश्चन दिलाय तुम्हाला. cos square y upon x dy, cos square y upon x dy plus cos square x upon y dx is equal to 0. cos square y upon x dy plus cos square x upon y dx is equal to 0. आता हे बघा, x आणि y च्या टर्म सेपरेट झालेल्या नाही, टर्म काय करायचे, सेपरेट करायचे. मग ते टर्म सेपरेट करायचे आहे. याच्या डिनॉमिनेटर मध्ये x आहे, याच्या डिनॉमिनेटर मध्ये y आहे. अल्टरनेट टर्म पाहिजे ना, तर डिवाइडिंग बोथ साइड बाय xy, डिवाइडिंग बोथ साइड बाय, कसं डिवाइड करणार आपण, xy ने डिवाइड केलं काय येणार, वी गेट cos square y, सॉरी डिवाइड नाही करायचं इथे आपल्याला, x आणि y डिनॉमिनेटर मध्ये आहे ना, तर डिवाइड नाही करणार, इथे आपण मल्टिप्लाय करणार आहे. काय लिहावं लागेल मग, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय xy ने मल्टिप्लाय केलं काय येणार, x कॅन्सल होईल, काय शिल्लक राहील, y into cos square y dy प्लस इथे xy ने मल्टिप्लाय केलं तर y कॅन्सल होते, x into cos square x dx is equal to 0. ठीक आहे, y आणि x च्या टर्म सेपरेट झाल्या. नाउ इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. काय येणार, इंटिग्रल y cos square y dy प्लस इंटिग्रल x into cos square x dx is equal to इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c1 घेतली. ओके, कारण का, आणि इथे दोन टर्म आहेत, आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स सॉल्व्ह करावं लागेल. आता y चे इंटिग्रेशन सरळ आहे, पण cos square y चं इंटिग्रेशन येत नाही. तर आपल्याला जवळ बरेचसे cos 2x चे फॉर्म्युले, cos 2y चा फॉर्म्युला आहे. तर इथे हा जो cos square y आहे, काय ना, cos 2x चा फॉर्म्युला काय, cos 2x is equal to 2 cos square x minus 1, दुसरा आहे 1 minus 2 sin square x, तिसरा फॉर्म्युला दिलाय cos square x minus sin square x. तर आपल्याला काय करायचं, हा जो cos square y आहे ना, तर इथे आपण हा फॉर्म्युला यूज करू. काय लिहिता याच्यावरून, की हा जो cos 2x is equal to 2 cos square x minus 1 आहे. या मायनस 1 इकडे जर आणलं काय येतात, प्लस 1, म्हणजे 1 प्लस cos 2x आणि 2 हा याला मल्टिप्लाय आहे, इथे काय येणार, डिवाइड इज इक्वल टू काय लिहिता येते, cos square x. मग आपल्याला cos square x च्या जागी हे यूज करायचं आहे, आणि cos square y च्या जागी येणार 1 plus cos 2y upon 2. तर त्या फॉर्म मध्ये आपण पहिले लिहून घेऊ. ओके, दिस इम्प्लाय इंटिग्रल y काय येणार, 1 plus cos 2x upon 2, सॉरी तो y ना, 1 plus cos 2y upon 2 dy प्लस इंटिग्रल x into 1 plus cos 2x upon 2 into dx is equal to c1. आता याच्यामध्ये 1/2 कॉमन आहे, तर 1/2 बाहेर कॉमन काढा. काय मग इंटिग्रल y ने मल्टिप्लाय करा, y प्लस y into cos 2y dy प्लस 1/2 into इंटिग्रल x प्लस x cos 2x into dx is equal to c1. ओके, आता इथे जर सेपरेट केले तर जे सिंपल इंटिग्रेशन आहे ते काढून घ्या आणि बाकीचे ठेवू द्या. इंटिग्रेशन जर केलं त्याला सेपरेट केलं काय ना, 1/2 इंटिग्रल y dy प्लस 1/2 इंटिग्रल y into cos 2y dy प्लस इथे काय ना, 1/2 इंटिग्रल x dx प्लस 1/2 इंटिग्रल x into cos 2x dx is equal to c. आता इज इक्वल टू दिस इम्प्लाय 1/2 इंटिग्रल y येणार y स्क्वेअर अपॉन 2 प्लस हे घेते मी 1/2 इंटिग्रल x येणार, याला लिहून ठेवते 1/2. हा जो आहे हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स सॉल्व्ह करावा लागेल, याला I1 घेते, आणि प्लस 1/2 x इंटिग्रेशन येते x स्क्वेअर अपॉन 2 प्लस 1/2 I2 इज इक्वल टू c1. म्हणजे याला लिहिता येणार, हा 1/4 येईल, इथे पण 1/4 आहे, म्हणजेच x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन 4 प्लस 1/2 कॉमन जर काढला तर I1 प्लस I2 इज इक्वल टू c1. ही घेऊ आपण इक्वेशन नंबर 1. तर आपल्याला काय करायचं आहे, I1 आणि I2 ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर पहिले बघा, पहिले घेऊ आपण हिअर I1 इज इक्वल टू, नाउ I1 इज इक्वल टू काय दिलं आपल्याला, I1
इंटिग्रल y cos 2y, इंटिग्रल y cos 2y dy. आता आपल्या इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचं आहे. LIATE लियाट रूल नुसार आपल्याला एक टर्म u घ्यायचा एक टर्म v घ्यायचा आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रल u इंटू v dy इज इक्वल टू u इंटू v dv घेतो ना आपण. इंटिग्रल u इंटू v dv जर घेतलं काय u इंटू इंटिग्रल v dv मायनस इंटिग्रल d du ऑफ u इंटू इंटिग्रल v dv इंटिग्रल dv. ओके, अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा. मग हा जो इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला इथे जो अप्लाय करायचा आपल्याला, त्यामध्ये फंक्शन कोणतं आहे, y आहे आणि 2y dy दिलाय. मग आता इज इक्वल टू हे आपलं u आहे आणि हा आपला v आहे. मग काय u म्हणजे y इंटू इंटिग्रल cos 2y dy मायनस इंटिग्रल d dy ऑफ y इन ब्रॅकेट इंटिग्रल cos 2y dy इंटू dy बाय लियाट रूल इंटिग्रेशन बाय पार्ट्स सॉल्व केलं इज इक्वल टू y. आता cos 2y चं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग आता cos 2y चं जे इंटिग्रेशन येते ते काय येतं, sin 2y. हे येणार sin 2y आणि अपॉन 2y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, तो येणार 2 मायनस इंटिग्रल हे येतं 1 आणि याचे इंटिग्रेशन येते sin 2y अपॉन 2 इंटू dy. ओके, आता इथे 1/2 जर बाहेर काढला तर काय येते y sin 2y मायनस इथे 1/2 जर कॉमन काढला तर इंटिग्रल ऑफ sin 2y काय येणार मायनस cos 2y अपॉन 2 आणि प्लस घ्यायला लागेल इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. आता इथे येईल ना, इथे तुमचा दुसरा इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट तो घेऊ आपण c2. म्हणजे याला काय लिहिता येतं 1/2 y sin 2y मायनस मायनस होणार प्लस 1/4 cos 2y प्लस c2. यात तुमची कशाची व्हॅल्यू i1 ची व्हॅल्यू. ओके, मग आता i1 ची व्हॅल्यू आल्यानंतर अशीच आपल्याला काय काढायची, सिमिलरली i2 काढायची आहे. फक्त काय होईल, सेम टर्म आहे ना, सिमिलरली काढायची, तुम्ही काढून घ्यायची. सिमिलरली i2 इज इक्वल टू काय येणार इंटिग्रल x इंटू cos 2x dx आहे. ओके, काय येणार 1/2 x sin 2x प्लस 1/4 sin 2x प्लस तिसरं इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट येणार c3. ह्या दोन्हीही व्हॅल्यू आपल्याला काय करायचे आहे, इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे. देन 1 इम्प्लाय काय बनेल तुमचं इक्वेशन नंबर 1, 1/4 x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 1/2 i1 काय आहे i1 ची व्हॅल्यू 1/2 y sin 2y प्लस 1/4 cos 2y प्लस c2 आणि प्लस i2 येते 1/2 x sin 2x प्लस 1/4 sin 2x प्लस c2 आणि इज इक्वल टू काय दिलंय तुम्हाला, इज इक्वल टू इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आहे c1 आलेला. आता बघा याला जर रिराईट केलं तर हा झाला 1/4 इंटू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 1/2 ने मल्टिप्लाय केलं काय येते 1/4 y sin 2y प्लस इथे येणार 1/8 cos 2y प्लस 1/2 c2. ओके, 1/2 ने मल्टिप्लाय केलं. आता इथे मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार प्लस 1/4 x sin 2x प्लस 1/8 sin 2x प्लस 1/2 c3 इज इक्वल टू c1. आता इथं जर पाहिलं इथं 1/4 आहे, इथं 1/4, इथं 1/8 आहे, तर जनरली एलसीएम जे डिनॉमिनेटर दिलं आहे तो 8 येणार आहे. 8 न जर होल इक्वेशनला मल्टिप्लाय केलं, 8 न काय केलं आपण होल इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला जे आन्सर येणार आहे ते मिळणार आहे 2 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ओके, 8 न मल्टिप्लाय करून राहिलो आपण, मग इथे 8 न मल्टिप्लाय केली तर 2 येणार. मग इथे इथे y sin 2y दिलाय आणि सेम टर्म कोणती दिली आहे x sin 2x म्हणजे प्लस 8 न मल्टिप्लाय केली तर 2 राहील y sin 2y प्लस x sin 2x आली टर्म आणि इथे येणार आहे प्लस cos 2y आणि प्लस sin 2x आणि इथे जे कॉन्स्टंट येतील हा येणार आहे तुमचा 4c2 प्लस 4c3. हा पूर्ण एलिमिनेट करून सगळे c1 c2 c3 एलिमिनेट करून इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट कोणता घ्यायचा c.
म्हणजे अशा प्रकारे हे आपलं 7 क्वेश्चनचं आन्सर निघालेलं आहे. काय केलं याच्यामध्ये, वेगळं काहीच केलेलं नाहीये आपण. 2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, 2 इन ब्रॅकेट वाय साइन 2y प्लस एक्स साइन 2x प्लस कॉस 2y प्लस साइन 2x इज इक्वल टू कॉन्स्टंट सी. अशा प्रकारे हे आन्सर दिलेलं आहे. काहीतरी गडबड झाली आपल्याच्याने आय थिंक. कॉस 2y हां इथे 1/4 कॉस 2x आहे, म्हणजे 1/4 ही टर्म कॉसची राहील, कारण की अल्टरनेट साइन आहे ना, साइन आणि कॉसची. तर 1/8 कॉस 2x, तर इथे पण आपली टर्म येणार आहे कॉस 2y प्लस कॉस 2x इज इक्वल टू इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे हे झालं एक्झाम्पल नंबर 7. तर नंतर क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 आहे, ते सिंपल वे आहे. ती सिंपल वे तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये